करताना लक्षात आलं की तिथला जो हिरो आहे तो मरण पावलेला आहे. आणि एक 2-3 महिन्यांनी परत सिनेमा बघितल्यानंतर एक लक्षात आलं की तोच हिरो किंवा व्हिलन जो आहे जिवंत झालेला आहे. आणि सिनेमागृहातून बाहेर येताना डोकं सुन्न झालेलं की हे सिनेमामध्ये कसं शक्य आहे की मेलेला माणूस परत जिवंत होतो. ही घटना सर्वसाधारणपणे 92-93ची माझ्या 16-17 वर्षाच्या वयाच्या असतानाची. हा कल्चरल शॉक गावातून औरंगाबाद सिटीमध्ये ज्यावेळेस मी शिक्षणासाठी आलो त्यावेळेसचा. आणि या कल्चरल शॉकमधून बाहेर येऊन एक करिअर बनवायचं होतं, त्या ध्येयानं मी काम करत राहिलो, त्याच्यातून काम पुढं चालवत राहिलो आणि सर्वसाधारणपणे 2005मध्ये एक IAS ऑफिसर झालो. हा जो प्रवास आहे हा आज आपल्यासमोर मी शेअर करण्यासाठी उभा आहे. मी तुकाराम मुंडे, बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावचा, सर्वसाधारणपणे 5,000 पॉप्युलेशन, 100% शेतीवरती निर्भय. ही शेतीसुद्धा इरिगेटेड नव्हे तर ड्राय ॲग्रिकल्चर. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करायचं, आठवड्या बाजाराला जाऊन भाजी विकायची आणि त्यानंतर आठवड्याभराचा संसार, 2 वेळेचं जेवण आपल्याला भेटेल अशा दृष्टीनं प्रयत्न करायचे. ही सर्वसाधारणपणे ताडसोन्ना या गावची स्थिती. 10वीपर्यंत शिक्षण गावामध्येच झालेलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असताना तिथली शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्याच परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेत होतो. जिल्हा परिषदची 80 आणि 90च्या दशकातली शाळांची जी स्थिती होती, शिक्षक कमी, मुलं जास्त, वर्गखोल्या असणारच असं नाही. आणि विशेष करून इंग्लिश, सायन्स किंवा मॅथ्स यांना शिक्षक नव्हतेच. हे शिक्षण घेत असताना घरची आर्थिक परिस्थिती बिघडलेली. आईवडील कर्जबाजारी होते आणि म्हणून शेतीकडे दुर्लक्ष होत होतं. एका बाजूला कर्जबाजारी, दुसऱ्या बाजूला शेतीमध्ये उत्पन्न नाही आणि उत्पन्न नसण्याचं कारण शेतीची मशागत करण्यासाठी घरामध्ये कोणी नाही, पैसे नाही आहेत आणि म्हणून त्यामुळे शेतीची परिस्थिती वाईट. वयाच्या नेमक्या 9व्या वर्षी ते 10व्या वर्षी शेती करायला सुरुवात. म्हणजे 4थीची वर्ग असताना, त्यामुळे शिक्षण घेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शेतीचं काम मी सुरू केलं, जेणेकरून कुटुंबाला काही आर्थिक मदत होईल. वडील बंधू बीडला शिक्षण घेत होते, त्यांना महिन्याला 100 ते 200 रुपये पाठवण्यासाठी कसरत करावी लागायची आणि शेतीतून उत्पन्न कमी होत होतं. एका बाजूला लिटिगेशनमध्ये आई वडील अडकलेले होते, दुसऱ्या बाजूला शेतीचं उत्पन्न नव्हतं, त्याच्यामुळे पुढं कसं जायचं हा प्रश्न होता. अशा परिस्थितीमध्ये 4थीची परीक्षा दिल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. ती 10वी जोपर्यंत मी होत नव्हतं